वेलकम स्टुडंट. 8th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स मध्ये आपला जो प्रॅक्टिस सेट 3.1 आहे, तर तो 3.1 आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर याच्या आधीचे सुद्धा आपण प्रॅक्टिस सेटचे फर्स्ट 2 चॅप्टरचे जे प्रॅक्टिस सेट आहेत त्याचे व्हिडिओ बनवलेले आहेत. त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे. तिथे जाऊन तुम्ही आधीचे प्रॅक्टिस सेट बघू शकता. या व्हिडिओमध्ये आपण 3.1 चे सोल्युशन बघू. एक्सप्रेस द फॉलोइंग नंबर इन इंडेक्स फॉर्म. ओके, तर नंबरच्या एखादा सपोज ए हा नंबर असेल तर त्याच्यावरती आपण त्याचा असं इंडेक्स लिहितो. तर या फॉर्म मध्ये हे आपल्याला लिहायचे आहे. तर बघा इथे दिलेलं आहे फिफ्थ रूट ऑफ 13. सो पहिल्यांदा बेस लिहायचा, बेस घ्यायचा 13 आणि फिफ्थ रूट म्हटलं. फिफ्थ रूट म्हणजे 1/5. नुसतं रूट दिलेलं आहे, पॉवर इथे काही सांगितलेली नाही आहे. त्यामुळे काय म्हणणार आपण, फिफ्थ रूट ऑफ 13 मीन्स फर्स्ट वनचा आन्सर काय येणार, 13 रेस टू त्याच्या पॉवरला किती लिहायचं, 1/5. ओके, नेक्स्ट सिक्स्थ रूट ऑफ 9. सो बेसला कोण घेणार, 9 आणि त्याचं सिक्स्थ रूट म्हणजे 1/6. नुसतं 6 लिहिलं तर ते रॉंग येणार. सिक्स्थ रूट ऑफ 9 कंपल्सरी काय लिहायचं, 1/6 म्हणजे 9 रेस टू 1/6. स्क्वेअर रूट ऑफ 256. थर्ड वन कुठला नंबर आहे, 256. सो बेस किती घ्यायचा, 256. त्याचं स्क्वेअर रूट, स्क्वेअर रूट म्हणजे स्क्वेअर रूट म्हणजे सेकंड रूट म्हणजे 1/2. सो 256 रेस टू 1/2. हे झालं थर्ड वन. फिफ्थ वन क्यूब रूट ऑफ 17. कोणाचा क्यूब रूट लिहायचा, 17. सो बेसला कोण घेणार, ओके बेसला आपण घेणार 17. सो 17 क्यूब रूट, क्यूब रूट म्हणजे थर्ड रूट म्हणजे 1/3. सो याचा आन्सर काय येणार, फोर्थ वनचा 17 बेस घ्यायचा, 17 रेस टू 1/3. नाव फिफ्थ वन एट्थ रूट ऑफ 100. ओके, फिफ्थ वन एट्थ रूट ऑफ 100. सो बेसला कोण घेणार, 100 आणि कुठलं रूट, 8. सो 1/8. 100 रेस टू 1/8. नाव नेक्स्ट वन सेव्हन्थ रूट ऑफ 30. सो बेसला कोण घेणार आपण, 30. त्याचं सेव्हन्थ रूट म्हणजे 1/7. नुसतं 7 नाही लिहायचं, 1/7 बिकॉज इट इज सेव्हन्थ रूट. ओके, राईट इन द फॉर्म ऑफ nth रूट ऑफ ए. कुठल्या फॉर्म मध्ये लिहायचं, मेन या फॉर्म मध्ये nth रूट ऑफ ए. ओके, फर्स्ट वन 81 रेस टू 1/4. ते आपल्याला कुठल्या फॉर्म मध्ये लिहायचं आहे, nth रूट ऑफ ए. तर इंडेक्स मध्ये इथे पॉवर किती आहे, 1/4 आहे. ओके, सो 4 वर फोकस करा. आता कसं लिहायचं बघा, फर्स्ट वनचा आन्सर, सेकंड क्वेश्चन फर्स्ट वनचा आन्सर फोर्थ रूट ऑफ. ओके, आन्सर कसं लिहायचं बघा, फोर्थ रूट ऑफ, कारण का अपॉन मध्ये किती आहे इथे 4 आहे. सो फोर्थ रूट ऑफ, हे आर आहे, फोर्थ रूट ऑफ 81. आन्सर कसं येणार, फोर्थ रूट ऑफ 81. त्याच्यानंतर सेकंड, ओके सेकंड 49 रेस टू 1/2. आता सेकंड रूट असं लिहायचं नाही, तर काय लिहायचं, सेकंड रूटच्या ऐवजी स्क्वेअर वर्ड वापरायचा. ओके, कारण 2 जरी असलं तरी 2 साठी आपल्याकडे वर्ड आहे स्क्वेअर रूट ऑफ. ओके, स्क्वेअर रूट ऑफ बेस किती आहे त्याचा, 49. ओके, सो सेकंडचा आन्सर काय घेतलं, स्क्वेअर रूट ऑफ, हे आर आहे. ओके, स्क्वेअर रूट ऑफ 49. हे सेकंडचा आन्सर झालं. थर्ड वन 15 रेस टू 1/5. ओके, सो 15 रेस टू 1/5. हे कसं राईट डाऊन करणार आपण, थर्ड वनचं किती आहे, 5. सो फिफ्थ रूट ऑफ, ओके फिफ्थ रूट ऑफ, बेसला नंबर कोण आहे, 15. फिफ्थ रूट ऑफ 15. ओके, देन फोर्थ वन, फोर्थ वन मध्ये कुठला कन्सिडर करणार आता आपण, बेस किती याचा, 9. सो 9th रूट ऑफ, ओके 9th रूट ऑफ, बेसला नंबर कोण आहे, 512. ओके, नाव दिस इज 100 रेस टू 1/19. सो फिफ्थ वनचा आन्सर 19th रूट ऑफ, ओके फिफ्थ वन 19th रूट ऑफ किती घेणार, 100. बेसला नंबर कोण आहे, 100. 19th रूट ऑफ 100. नाव लास्ट एक्झाम्पल, याच्यामध्ये कसं राईट डाऊन करणार आपण, 6 एक्झाम्पल आहे आणि त्याचा बेस सुद्धा 6 आहे, पण रूट किती आहे, 7. ओके, सो स्टार्ट कुठून करणार, सेव्हन्थ रूट ऑफ, सेव्हन्थ रूट ऑफ, बेसला कोण येणार नंबर 6, सेव्हन्थ रूट ऑफ 6.
सो इथे आपला होल प्रॅक्टिस सेट 3.1 जो आहे तो कम्प्लीट झालेला. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट जो 3.2 आहे तो बघूया. ओके, थँक्यू.